नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 12 व 13 मे या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेले PS-4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी कोणी घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इस्रो. मित्रांनो, अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेले PS-4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी ही इस्रो या कंपनीने घेतलेली आहे. मित्रांनो, इस्रोने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या PS-4 रॉकेट इंजिनमुळे 97% ही कच्च्या मालाची बचत होते. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे या प्रश्नासंदर्भात, तो तुम्ही लक्षात असू द्या. मित्रांनो, या प्रश्नामध्ये इस्रोचा उल्लेख झाला तर आपण थोडक्यात इस्रोबद्दल माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, भारतीय अंतराळ तंत्रज्ञान संस्था ही भारतीय सरकारच्या अधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संसाधन संस्थेपैकी एक अशी मूलभूत संस्था आहे. मित्रांनो, फार आधीपासून सुरू झालेल्या या संस्थेचे सन 1969 मध्ये आधुनिकीकरण करण्यात आलेले होते. मित्रांनो, इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली आहे. तर संस्थापक होते विक्रम साराभाई. तर मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी. तर या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. हे सर्व इस्रोबद्दल माहिती लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. बहुतेक पेपरमध्ये इस्रोबद्दल महत्त्वाचे प्रश्न हे आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. टाइम आउट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या 10 सर्वोत्तम शहरांमध्ये कोणते शहर प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, न्यूयॉर्क. टाइम्स आउट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या 10 सर्वोत्तम शहरांमध्ये न्यूयॉर्क शहर हे प्रथम स्थानावर आहे. हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट कोणी तयार करून घेतलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बिल गेट्स. मित्रांनो, जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी पहिली बोट ही बिल गेट्स यांनी तयार करून घेतलेली आहे. मित्रांनो, जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटीचे नाव आहे प्रोजेक्ट 821 आहे. तर मित्रांनो, या जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बोट तयार झालेली असून तिची लांबी असणार आहे 119 मीटर. लांबी या बोटीबद्दल लक्षात असू द्या आणि नाव देखील लक्षात असू द्या, प्रोजेक्ट 821. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू कॅलिन मुनिरो यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, न्यूझीलंड. मित्रांनो, न्यूझीलंड देशाचा क्रिकेट खेळाडू कॅलिन मुनिरो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीरही केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. लार्बन अँड ट्रूब्रो यालाच आपण L&T कंपनी म्हणतो. या कंपनीच्या अध्यक्षपदी आता कोणाची निवड झालेली आहे? तर आता L&Tच्या अध्यक्षपदी ऑप्शन क्रमांक 1, आर शंकर रमन यांची निवड ही झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो? मित्रांनो, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आपण ऑप्शन क्रमांक 2, 11 मे या दिवशी साजरा करत असतो. मित्रांनो, चला दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण मे महिन्याचे सर्व दिनविशेष जाणून घेऊया. तर आपण या स्लाइडमध्ये मे महिन्याचे सर्व दिनविशेष बघूया. 1 मेला असतो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मेला असतो जागतिक दमा दिवस,
तो आपण मे महिन्याचा पहिला मंगळवारी साजरा करत असतो. तर मित्रांनो 3 मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. तर 4 मेला असतो कोळसा खाण कामगार दिवस. 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मेला असतो जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मेला असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. तर 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. तर 14 मेला असतो जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मेला असतो कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मेला असतो जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मेला असतो जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. तर मित्रांनो 20 मेला असतो सशस्त्र सेना दिन आणि मे महिन्याचा हा तिसरा शनिवारी आपण सशस्त्र सेना दिन साजरा करत असतो. तर मित्रांनो 21 मेला असतो दहशतवाद विरोधी दिवस. तर मित्रांनो 22 मेला असतो जैविक वैविध्यतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मेला असतो तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांची जयंती. मित्रांनो आपण हे सर्व मे महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून वहीला एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. मित्रांनो प्रत्येक पेपरमध्ये हे दिनविशेष विचारलेलेच असतात, त्यामुळे हे दिनविशेष तुम्ही पाठ करून घ्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. पोटॅटो फेस्टिवलचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागालँड. मित्रांनो पोटॅटो फेस्टिवलचे आयोजन हे नागालँड या राज्यात करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संजय भल्ला. मित्रांनो भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून संजय भल्ला यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. मिखाईल मिशुस्टिन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड ही झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रशिया. मित्रांनो मिखाईल मिशुस्टिन यांची रशिया देशाच्या पंतप्रधानपदी ही निवड झालेली आहे. मित्रांनो हे मिखाईल मिशुस्टिन यांची दुसऱ्यांदा रशिया देशाच्या पंतप्रधानपदी ही नियुक्ती झालेली आहे. तर मित्रांनो रशियाचे राष्ट्रपती कोण आहे? तर रशियाचे राष्ट्रपती आहे व्लादिमीर पुतिन. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या 2 देशांच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत आणि फ्रान्स. मित्रांनो भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. मित्रांनो भारत आणि फ्रान्स यांच्या सैन्यात मेघालय राज्यात शक्ती या लष्करी सरावाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. मेघालय राज्यात 13 ते 26 मे दरम्यान भारत आणि फ्रान्स या देशात संयुक्त शक्ती लष्करी सरावाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. हे 2 पॉईंट लक्षात असू द्या. मेघालय राज्यात हा संयुक्त लष्करी सराव होणार आहे आणि 13 ते 26 मे या दरम्यान होणार आहे. तर मित्रांनो अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. कुठल्याही पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.